महाराष्ट्राच्या प्रगतीला आता एक नवा हायवे मिळालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतंच नागपूर येथे गोडाऊन लॉजिस्टिक्स पार्कचं अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक उद्घाटन पार पडलंय. पण या एका प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा कसा बदलणार आणि याचा थेट फायदा तुमच्या खिशाला कसा होणार? एकाच छताखाली शेकडो कंपन्यांचा माल साठवणं, त्याची अत्याधुनिक मशिनरीद्वारे वर्गवारी करणं आणि तिथून तो माल जलद गतीने रेल्वे, हायवे किंवा विमानाद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं, हे सगळं ज्या एका महाकाय केंद्रातून होतं त्याला म्हणतात गोडाऊन लॉजिस्टिक्स पार्क. आता समजून घेऊया या पार्कचे नेमके काय फायदे आहेत. या प्रकल्पामुळे केवळ बांधकाम क्षेत्रातच नाही तर मॅनेजमेंट, ड्रायव्हर्स, पॅकेजिंग, IT आणि सुरक्षेच्या क्षेत्रात हजारो स्थानिक तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यामुळे या लॉजिस्टिक्स पार्कमधून माल अतिशय वेगाने प्रवास करेल. यामुळे इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होईल आणि पर्यायाने वस्तूंच्या किमती देखील सर्वसामान्यांसाठी कमी होऊ शकतात. या पार्कमध्ये कोल्ड स्टोरेज आणि साठवणूक सुविधा असतील, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल, फळे आणि भाज्या खराब होणार नाहीत. त्यांना योग्य भाव मिळेल आणि थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्त्वाचे असते. हे लॉजिस्टिक्स पार्क जागतिक पातळीवरील कंपन्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करेल. तुम्हाला काय वाटतं, या प्रकल्पामुळे आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना किती फायदा होईल? तुमची मतं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.